ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये गोपींच्या समोर भगवान एका क्षणात अंतर्धान पावले आणि त्या बेहोश होऊन त्या वृंदावनामध्ये भटकू लागल्या। त्यांची भावभक्ती, त्यांची उत्कंठता हे पाहून भगवान त्या ठिकाणी पुन्हा प्रकट झाले आणि भगवंतांनी त्यांना उपदेश केला आणि त्या ज्या गोपी होत्या त्यांनी संसाराच्या सर्व शृंखला तोडून भगवंताशी आत्मिक संयोग केला होता। भगवंतालाही गोपींच्या प्रेमाची जाणीव झाली। भगवंतांनी गोपीचे ऋण व्यक्त केले की गोपींनो, खरोखर तुम्ही माझ्यावर जे प्रेम व्यक्त करतात त्याचेही भगवान ऋणी राहिले। त्यानंतर आता शुकाचार्य हे राजा परीक्षितांना श्रीमद भागवत कथा निवेदन करतायत। इत्थं भगवतो गोप्य श्रुत्वा वाचः सुपेशला, जहू विहरजं तापं ततोऽङ्गोपचिताशिषः। रासोत्सवः समावृत्तो गोपीमण्डलमण्डितः, योगेश्वरेण कृष्णेन तासां मध्ये द्वयोर्द्वयोः, प्रविष्टेन गृहीतानां कंठे स्वनिकटं स्त्रियाः। भगवंतानी गोपींची सुमधुर शब्दात समजूत घातली। भगवंताची ती सुमधुर वाणी ऐकून गोपींना जो विरहताप झाला होता तो संपला आणि श्रीकृष्णाकडून प्रेम पुन्हा परत मिळालं म्हणून त्यांचे मनोरथ पूर्ण झाले। माझे मनोरथ पूर्ण झाले देवा, अशी त्यांची अवस्था झाली। त्यानंतर भगवंताबरोबर त्यांच्या रासक्रीडेला प्रारंभ झाला। रासक्रीडा म्हणजे श्रीकृष्ण आणि गोपी यांचा तो सामूहिक नृत्य गायनाचा, स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू झाला। यावेळी एक नीट लक्षात घ्या की रासक्रीडा जेव्हा होते आहे तेव्हा भगवंताचे वय फक्त 6 ते 7 वर्षाचे होते। म्हणजे आता बोलायचं असेल तर इयत्ता पहिलीतला मुलगा जसा असतो तसा हा भगवान आहे। ही क्रीडा आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव यांच्यातलं हे नृत्य गायन आहे। आत्माराम व जीवात्मा यांचं हे स्नेह संमेलन आहे। हे सारं अलौकिक होतं। यात सामान्य देहधारी जीव जशी कल्पना करतात तसा हा मेळा नव्हता। सामान्य जीव आपल्याच चष्म्यातून, आपल्याच चौकटीतून, आपल्याच फुटपट्टीने सर्व ठिकाणी पाहत असतो। मग तो परमार्थ असो का व्यवहार असो, हे सर्व गोष्ट तो आपापल्या बुद्धीच्या पट्टीने मोजत असतो। हे सर्व आत्मिक संमेलन होतं। भगवंतानी जितक्या गोपी
तितके स्वरूप धारण केले आणि 2 गोपीमध्ये स्वतः ते प्रकट झाले आणि त्यांचे ते चिमुकले हात, वय वर्ष 6 ते 7च्या आसपास हे वय आहे, त्यामुळे त्यांचे हात काही दणकट नव्हते. चिमुकले हात त्या गोपींच्या गळ्याभोवती त्यांनी टाकले. त्यावेळी गोपींना असा अनुभव येऊ लागला की कृष्ण फक्त आपल्याच निकट आहे, तो फक्त आपल्या एकटीशीच खेळतो आहे, आपल्या एकटीलाच आलिंगन देतो आहे. इतर गोपी त्यांना दिसतच नव्हत्या. इतर गोपी दिसतच नव्हत्या, फक्त आपण आणि भगवान आहे एवढीच अनुभूती त्यांना त्याची जाणीव होत होती. आणि हा जो स्नेहसंमेलनाचा सोहळा आहे, आकाशामध्ये शेकडो विमानांची गर्दी झाली आणि देवदेवता या रासक्रीडेच्या उत्सुकतेमुळे अनेक देव आपल्या स्त्रियांसह त्या ठिकाणी उपस्थित झाले. स्वर्गात निरनिराळी मंगलवाद्य वाजू लागली. दुंदुभी, नगारे, भिरी, सनई इत्यादी सर्व मंगलवाद्य वाजू लागली. कल्पवृक्षांच्या पुष्पांचा वर्षाव होऊ लागला. गंधर्व आपल्या पत्न्यांसह भगवंताच्या निर्मल यशाचे गायन करू लागले. रास क्रीडा सुरू झाली. त्यावेळीच गोपी देहभान विसरल्या. निरनिराळ्या शृंगारयुक्त चेष्टा त्यांच्या होऊ लागल्या. त्या सर्व गोपी रसानंदामध्ये डुंबलेल्या होत्या. आणि शुकदेव सांगतायत, परीक्षिता ऐक, भगवंताची ही रासलीला किंवा रास क्रीडा पाहून देवांगना स्वर्गातल्या सुद्धा काममोहित होऊ लागल्या. नक्षत्र, या नक्षत्रांना घेऊन चंद्र सुद्धा आश्चर्यचकित झाला. चंद्राला स्वतः अनेक कला असतात, पण या भगवंताची जी लीला कला पाहिल्यानंतर तो सुद्धा आश्चर्यचकित झाला. गोपींना भगवंताचा अंगस्पर्श झाला आणि त्या स्पर्शाने गोपी आपलं भान विसरल्या. त्यांच्या गळ्यातील, गोपींच्या गळ्यामध्ये जे फुलांचे पुष्पांचे हार होते, त्या भान विसरल्यामुळे ते हार तुटले, त्या माला तुटल्या. मस्तकावर त्यांनी आपल्या डोक्यामध्ये, केसांमध्ये ज्या फुलांच्या वेण्या लावलेल्या होत्या त्या खाली गळून पडल्या. शरीरावर जे अंगावर अलंकार धारण केले होते, दागदागिने, ते अस्ताव्यस्त झाले. त्यांच्या मस्तकावरचे केस विस्कटून गेले. चापून चुपून बांधलेल्या त्यांनी ज्या वेण्या होत्या त्याही ढिल्या झाल्या. त्यांची वस्त्र, त्यांची कुंचिका, हेही त्यांना सांभाळणं मुश्किल झालं. त्या सांभाळू शकत नव्हत्या. आणि भगवंत स्वतःच रमणारे आहेत, आत्माराम असतात. तरी सुद्धा रास क्रीडेच्या वेळी जेवढ्या गोपी होत्या तितके भगवंताने रूप धारण केले आणि सहजच त्या गोपींना असं वाटायला लागलं की भगवान माझ्याबरोबरच विहार करीत आहे. तोच एक परमात्मा, एकोहम बहुश्याम असा अनंत रूपामध्ये तो प्रकट झाला. की भगवान श्रीकृष्णासह असलेली शरद पौर्णिमेची रात्र होती. या रात्रीमध्ये सर्व युगे, सर्व कल्पे यांच्यातील सर्व रात्री एकत्रित झाल्या होत्या. चंद्राच्या चांदण्याचा अमृत वर्षाव तेव्हा त्या मधुबनात होत होता. ती रात्र अतिशय सुंदर, मोहक, आनंददायक, आल्हाददायक आणि तन, मन आणि वाचा यांना भुलवून टाकणारी अशी रात्र होती. या रात्रीचं अनेक कवींनी आपापल्या काव्यामध्ये
त्यांच्या त्यांच्या परीने वर्णन केलेलं आहे. कृष्णांनी आपल्या त्या प्रिय गोपींसह शुद्ध सत्वमय अशी रास क्रीडा केली. या रास क्रीडेचं वर्णन करणं कोणालाही शक्य होणार नाही. हे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होतं. आता हे सर्व वर्णन शुकदेव राजा परीक्षितांना वर्णन करतायत आणि त्याच वेळेस परीक्षित राजाच्या मनामध्ये, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जो प्रश्न उपस्थित होतो तो उपस्थित झाला आहे आणि त्यांनी आपली शंका शुकदेवांना विचारली. संस्थापनाय धर्मस्य प्रशमायेतरस्य च अवतीर्णो हि भगवानंशेन जगदीश्वरः. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्यर्थाम् अधर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहम्. यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंताचा अवतार धर्म संस्थापनासाठी झालेला होता आणि धर्माचं संस्थापन करण्यासाठी भगवंताने बलरामासहित जो त्यांचाच अंश अवतार आहे त्या जगदीश्वराने अवतार धारण केला. कारण भागवताच्या प्रथम स्कंदात पहिल्याच अध्यायात असं म्हटलं होतं की भगवान जेव्हा निजधामाला गेले तर धर्म कोणाच्या आश्रयाने राहिला होता, कारण ते धर्माच्या स्थापनासाठी आलेले होते. आणि संस्थापनाय धर्मस्य प्रशमायेतरस्य च अवतीर्णो हि भगवान अंशेन जगदीश्वरः. भगवंताचं काम म्हणजे धर्म संस्थापना करणे हे निश्चित. परित्राणाय साधूनाम वगैरे आहे, पण पहिलं काम म्हणजे धर्माची स्थापना. स कथम धर्मसेतूनां वक्ता कर्ताभिरक्षिता प्रतीचं प्रतिमाचरत् ब्रह्मन् परदाराभिर्षणम्. परदाराभिमर्शनम्. त्यांनी शंका व्यक्त केली. आपल्या मनात त्यांच्या जी शंका होती, मुनिवर्य मला हे सांगा की भगवंतांनी आपले बंधू बलराम यांच्या सहित धर्मरक्षणासाठीच अवतार धारण केला होता हे निश्चित आहे. ते नेहमीच धर्म मर्यादेचा उपदेश करतात. वक्ता आणि कर्ता, धर्माची रक्षा आणि धर्माचा करता, धर्माचा रक्षण करता, कर्ताभिरक्षिता असे असतानाही त्यांनी परस्त्रियांना स्पर्श करण्याचं धर्मविरोधी कृत्य कसं केलं हा प्रश्न आहे. दशमस्कंदामध्ये 33वा अध्याय त्याच्यातला 28वा श्लोक आहे. 27 आणि 28. परदाराभिमर्शनम्. परस्त्रियांना त्यांनी स्पर्श कसा केला, कारण त्या काही भगवंताच्या स्त्रिया नव्हत्या. आणि एकीकडे आपण असं म्हणतो की भगवान निष्काम आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची इच्छा नाही. मग हे त्यांनी अयोग्य असं कृत्य का केलं? राजा परीक्षिताच्या मनामध्ये निर्माण झालेला हा सामान्य माणसाच्या, सामान्य व्यक्तीच्या मनात जो प्रश्न आहे तोच प्रश्न त्यांनी या शुकदेवांना विचारलेला आहे. शुकदेव हसले, त्याच्यावर ते हसले. राजा परीक्षिताचं जी शंका होती त्या शंकेचं उत्तर त्यांनी शांतपणे दिलं आणि त्याचं समाधान केलं. ते कशा प्रकारे? तर प्रस्तुत प्रकारे त्यांनी समाधान केले.
धर्म व्यतिक्रमो दृष्ट ईश्वराणां च साहसं तेजीयसां न दोषाय वन्ने सर्वभुजो यथा नैतत् समाचरेत् जातु मनसामपि निश्वरः विनश्यन्ति आचरन् मौढ्याद्य तथा रुद्रो धीजं विषम। राजा हे पहा, लौकिक पुरुषांकडून जे घडतं आचरण ते वेगळं असतं आणि जे अलौकिक असे पुरुष असतात, जे ईश्वराचे अंश असतात, त्या अलौकिक पुरुषांकडून कधी कधी धर्म मर्यादेचं उल्लंघन आणि लौकिक दृष्ट्या असत्कृत्य होताना दिसतात। हे अलौकिक पुरुष सुद्धा असं वाटतं की हे अधर्म करतायत आणि हे कृत्य जे करतायत ते चांगलं नाही असं दिसतं, परंतु तरीही ही कृत्ये तेजस्वी पुरुषांना दोषास्पद ठरत नाहीत। जे अलौकिक पुरुष आहेत त्यांना अशी जी कृत्ये त्यांच्याकडून होतात त्याच्याबद्दल दोष देता येत नाही। शुकदेवांनी त्यासाठी अग्नीचं उदाहरण दिलंय। अग्नी हा विष्णू स्वरूप आहे आणि ब्राह्मणही आहे, परंतु अग्नी हा सर्वभक्षी आहे, सर्व भक्षण करून जातो। पवित्र अपवित्र, चांगलं वाईट, चुकलेलं जे काही त्याच्या जवळ येईल ते सगळं भक्षण करून टाकतो। म्हणून त्याला कोणी अपवित्र मानतो का? त्याला कोणीही अपवित्र मानत नाही। तसं सूर्याचा स्पर्श सगळ्यांना होतो। पापी पुण्यवान जो कोणी असेल तो, धर्म अधर्मी, तरी सूर्य यांच्या स्पर्शाने किंवा वाईट वस्तूला त्याचा स्पर्श किरणरूपी त्याच्या हस्ताचा स्पर्श होतो। म्हणून सूर्याला कोणी अपवित्र म्हणतं का? या नैसर्गिक अशा घटनांचा ते उल्लेख करतायत। चंद्रालाही कोणी अपवित्र म्हणत नाही। गंगाजल हे सुद्धा कोणी अपवित्र म्हणत नाही। तिलाही अनेक दूषित प्रवाह येऊन मिळतात, म्हणून गंगेचं जल कोणी अपवित्र मानत नाही। वायू, त्यालाही कोणी अपवित्र मानत नाही। या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत। आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, भगवान श्रीकृष्णाचे रास क्रीडा जेव्हा झाली तेव्हा त्यांचं वय 5 ते 6, 6.5, 7 वर्षाच्या आतच होतं। त्या वयामध्ये त्यांनी ज्या रास क्रीडा केल्या त्या सामान्य पुरुषांच्या क्राम क्रीडेसारखे ते चाळे नव्हते। सामान्य मनुष्य जी कामक्रीडा करतो तशी त्या भगवंताची नव्हती, हे लक्षात घेतलं पाहिजे। आत्मा आणि परमात्मा शब्देवीन संवादू दुजेवीन अनुवादू, हे तव कैसे निगमे परेहुनी परते बोलणे खुंटले, ते वैखरी कैसे निसाने। पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोर की पाठी मोरा, हे न कळे टटची पडले तैसे। तो समोर आहे का बाजूला आहे का आजूबाजूला कुठे फिरतो आहे, हे त्या गोपींना भान नव्हतं। ते 5 ते 6 वर्षाचं चिमुकलं बाळ, त्याच्या गळ्यामध्ये त्या गोपी आपल्या बाहूंनी त्याचा कंठाचा आवळून धरत होत्या। इथे भगवंत गोपींशी क्रीडा करीत नव्हते, तर गोपीच स्वांतःकरण सुखाय, आत्मसुखासाठी भगवंतालाच त्या मिठ्या मारित होत्या आणि भगवंताशी रममाण होत होत्या। नाही तर आता दुसऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत की या गोपी म्हणजे काय आहेत।
या गोपी म्हणजे जीवाच्या प्रवृत्ती आहेत. जीव हा अनेक जन्माच्या वासना घेऊन, इच्छा घेऊन तो त्याच्या वासना इच्छा सहित जन्म घेतो. त्या जीवाच्या प्रवृत्ती आहेत, त्या जीवाच्या इच्छा आहेत. आणि या इच्छा प्रवृत्ती या असंख्य असतात. एकच काही एक इच्छा मनुष्य जीवनामध्ये तिचा अवलंब करीत नाही. त्या इच्छा प्रवृत्ती यांनीच गोपीचं रूप धारण केलं होतं. त्या सामान्य संसारी स्त्रिया नव्हत्या. त्या सामान्य स्त्रिया नव्हत्या, तर या नैसर्गिक इच्छा आणि प्रवृत्ती, ज्याला आपण सहज प्रवृत्ती म्हणतो, त्या एकूण 16 असतात मानसशास्त्रामध्ये. त्या सहज प्रवृत्तींनी हे स्वरूप रूप धारण केलं होतं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की अशा अलौकिक श्रेष्ठ पुरुषांचे सामान्य मनुष्याने केवळ बाह्य वर्तणुकीचे आचरण करू नये. हे अलौकिक पुरुष जे काही लीला करतात त्यांचं फक्त बाह्य स्वरूप लक्षात घेऊन माणसाने, सर्वसामान्य माणसाने तसं आचरण करू नये. मनुष्य हा त्याच्या कर्मभोगायसाठी, मग पाप असेल पुण्य असेल त्याच्या भोगण्यासाठी हा जीवात्मा पुन्हा पुन्हा अवतार घेतो. भगवंताला ना जन्म ना मरण, अचिंत्योयम अदायोयम, तो या सर्वांच्या पलीकडे आहे. त्याला कुठल्याही प्रकारचे गुणधर्म नाही. न पुण्यम न पापम सच्चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मनुष्याने त्याचं आचरण करू नये. नहि तत् समाचरेत जातु मनसां हि अनीश्वराः विशन्ति आचरन् मौढ्यात् यथा रुद्रो द्विजं विषम्. ईश्वराणां वचः सत्यं तथैवाचरितं क्वचित् तेषां यत् स्ववचो युक्तं बुद्धिमान् तत्समाचरेत. सर्वसामान्य माणसांमध्ये जी तू शंका घेतलेली आहे, असं काही अलौकिक सामर्थ्य नसतं. म्हणून त्यांनी मनाने सुद्धा भगवंताच्या या बाह्य आचरणाचं अनुकरण करण्याची कल्पना सुद्धा करू नये. जर एखादा अविवेकी पुरुष असेल, त्याने वेडगळपणे असं कृत्य केलं, तर त्यामुळे त्या व्यक्तीला कुठलाही लाभ न होता त्याचं फार मोठं नुकसान होतं. जसं समुद्रमंथन झालं त्यावेळेस भगवान शंकरांनी हलाहल नावाचं विष प्राशन केलं. परंतु जर एखाद्याने पाहिलं, एखाद्या दुसऱ्याने ते विष प्याला, तर त्याचा निश्चितपणे मृत्यू होईल. भगवंतालाच ते शक्य आहे, इतरांना शक्य नाही. या अलौकिक श्रेष्ठ पुरुषांकडे पाहून आपण काय शिकावं, तर फक्त त्यांनी केलेला जो उपदेश आहे त्या उपदेशाचं पालन करावं, त्यांच्या चरित्राचं पालन करू नये. भगवान श्रीरामाचं चरित्र हे आचरणीय आहे, वंदनीय आहे, पूजनीय आहे. तसं सर्व देवतांचं आचरण तुम्हाला करता येणार नाही. प्रभू रामचंद्रांचं असं मर्यादा पुरुषोत्तम आहे, त्यांचं चरित्र मात्र आचरणीय आहे, वंदनीय आहे, पूजनीय आहे, सन्माननीय आहे. त्याच्याबद्दल मात्र वाद नाही. पण भगवान श्रीकृष्णाचं अलौकिक चरित्र पाहून कोणी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर निश्चित त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सद्गुरु गजानन महाराजांच्या जीवनानं त्या चरित्रामध्ये ऐकलेला प्रसंग आहे. नैनम छिंदंती शस्त्रानी म्हणून एक प्रवचनकार, कीर्तनकार महाराजांच्या समोरच आत्म्याच्या
विषयी तो तोडला जात नाही, तो भाजला जात नाही, तो शुष्क नसतो. आत्मस्वरूपाचं वर्णन करीत होते महाराज. शांतपणे ऐकत होते, काही बोलले नाही. आणि थोड्या वेळाने अशी लीला करून दाखवली की ते ज्या पलंगावर बसले होते त्या पलंगाने पेट घेतला. आणि तेव्हा त्यांनी त्या प्रवचनकार अशा महाराजाला सांगितलं की बुवा इथे या माझ्याजवळ. बुवा लटपट करू लागले. तेव्हा त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही आता थोड्या वेळेपूर्वी तर सांगितलं आत्मा मरत नसतो, आत्मा अमर असतो, मग आता पळतात का? तेव्हा त्याने हात जोडले, महाराज आम्ही फक्त बोलू शकतो, परंतु आपल्यासारखं आचरण आम्हाला करणं शक्य नाही. कारण स्वतः महाराज त्या जळत्या पलंगावर बसून राहिले, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा दाह लागला नाही. आणि जे पोथी पढ़त पढ़त पंडित बना, पोथी पढ़त पढ़त जग मुआ, पंडित बना नाही कोय. पोथी ऐकून, हे शब्द ज्ञान आहे, ऐकून बोलून सांगून. पंडित बना नहीं कोई, ढाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होय. तोच पंडित की जो प्रेमाने परमात्म्याचं नाव घेतो. विष का पेला राणाजीने भेजा, पीवत मीरा हसी रे. हेही आपल्याला माहिती आहे. दूध पिओ मोर गोविंद लाला, दूध पिओ मोर गोपाल लाला. नामदेवाच्या हातून भगवान दूध पितो. विष मीराबाईने भगवंताचं नामस्मरण करून विष प्राशन केलं, हेही आपण पाहिलेलं आहे. परंतु इतरांच्या हातून प्राशन करतो तो दूध, असं त्यानंतर आपल्याला ऐकवत नाही. कारण ही सर्व अलौकिक अशी पुरुष होते. पुरुष म्हणजे परमात्माच होता, ज्यांचं वर्णन पुरुष सुक्तामध्ये आहे. त्या अर्थाने हे पुरुष होते, त्या अर्थाने हे पुरुष होते. केवळ जेंट्स असा शब्द किंवा असा अर्थ आपण त्याच्यातून पुरुष या शब्दातून काढायचा नाही. नुसते पुरुष नव्हते, उत्तम पुरुषस्त्वन्यः. तो या सर्वांपासून, जीवात्म्यापासूनही वेगळा असा जो पुरुषोत्तम आहे, तोच तो भगवान होता. म्हणून आपण हे शिकलं पाहिजे की त्यांच्या उपदेशाचाच आपण अर्थ घेऊन तसं जीवन जगलं पाहिजे. कुशला चरित नैषामिह स्वार्थो न विद्यते, विपर्येन वानर्थो निरंकारीन प्रभो. भगवान लक्षात घे, अलौकिक असे सामर्थ्याच्या, ज्यांच्या ठिकाणी हे अलौकिक सामर्थ्य असतं त्यांच्यामध्ये कुठलाही कर्तेपणा नसतो. कर्तेपणाचा, अहंकाराचा भाव नसतो, कोणताही स्वार्थ नसतो. आणि स्वार्थ तर नसतोच, पण एखादं जर काही विपरीत घडलं तरी त्यात त्यांचं कोणतंही नुकसान होत नाही. त्यांचं कोणतंही नुकसान होत नाही. अनेक श्रेष्ठ असे विभूती, ईश्वरी विभूती होऊन गेले आहे. त्यांच्याबरोबर असं कधीही झालेलं नाही की कोणत्या भक्ताचं नुकसान झालं आहे, असं नाही. कोणत्याही भक्ताला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचलेली नाही. गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये पाहिलं की ते मंदिराचं बांधकाम चाललं असताना राजस्थानमधून आलेले जे काही एक कुटुंबीय होतं, त्यांच्या अंगावर एवढा मोठा खांब पडला दगडाचा, परंतु ते त्यातूनही सुरक्षित राहिले. कारण हे अलौकिक असं त्या महात्म्यांचं, ज्या ईश्वरी विभूतीच होत्या, जो प्रत्यक्ष पांडुरंगच होता, तो कोणाचंही नुकसान करीत नाही. हा बोध आपण घेतला पाहिजे. स्वामी महाराजांच्याही काळात एका मिरवणुकीच्या वेळेस एक उंच अशा इमारतीवरून एक मुलगा खाली पडला, त्यालाही कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही, असं त्यांचं चरित्र आहे. म्हणून ते शुभ आणि अशुभ कर्माच्या फलाच्या पलीकडे गेलेले महात्मे असतात. शुभ आणि अशुभ याच्या पलीकडे ते गेलेले असतात. म्हणून
आपल्या बुद्धीने त्यांच्या शुभाशुभ कर्माकडे आपण पाहू नये, हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. ज्यांचं चरणरज सेवन करून असंख्य भक्तजन तृप्त होतात. देव इच्छी रज चरणाची मागची, धावत चालती मागे मागे. अनेक योगीजन त्यांच्या चरणस्पर्शाने आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवतो. अनेक योगीजन आपल्या सर्व कर्मबंधनातून मुक्त झाले, ईश्वराशी एकरूप झाले. ते त्यांचं जीवन स्वच्छंदी असूनही ते कर्मबंधनात अटकत नाही. परमपूज्य योगीराज जिपृअण्णा स्वतःच्या अंगाला गावाबाहेरच्या मुलांच्या विष्ठा अंगाला चोपडत, परंतु तरी सुद्धा त्यांच्या लावलेल्या त्या अंगाला जी विष्ठा लावली होती तिच्यामुळे कुठल्याही प्रकारची दुर्गंधी कोणाला जाणवत नव्हती. ती जणू काही उटी शेंदुराची नव्हे, उटी चंदनाच्या सारखीच लागत होती. हे चरित्र अनेकांनी अनुभवलेलं आहे. त्या काही कपोल कल्पित अशा कथा नाहीत. आपण तिथे नसलो म्हणून त्याच्यावर फक्त जे आपल्याला डोळ्याने दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवणं हा केवळ त्या महात्म्याकडे आपण मुद्दामून दुर्लक्ष करतो आहे असा त्याचा अर्थ होतो. भगवान हे स्वतःच्या इच्छेने मनुष्य अवतार धारण करतात. अशा त्या भगवंताला नमे कर्मबंधनहा नमे कर्म फलस्पृहा, त्यांना कुठल्याही कर्माच्या विषयी चांगलं आणि वाईट या कर्माविषयी कुठली आस्था नाही. आणि भगवान येतात कशासाठी, तर भगवान संसार सुखात रमलेले जे लोक असतात, जे जीव असतात, त्यांच्यावर कृपा करण्यासाठीच स्वतः मनुष्य रूपाने देह धारण करतात आणि त्यांच्या आनंदासाठी, त्यांचं मन रमावं यासाठी अशा या क्रीडा करीत असतात. त्यांच्या लीला आणि त्यांच्या क्रीडा, त्यांचं नाम, त्यांचं चरित्र यांचं श्रवण करून जीवांनी भगवत परायण व्हावं. जशा गोपी झाल्या, जसे मोठे मोठे योगी झाले, असं आपल्याला या निरनिराळ्या कथांमधून आपल्या दृष्टीला दिसतंय, कानाला आपण ऐकलेलं आहे. म्हणून आपल्या बुद्धीचा वापर करून परमात्म तत्वाकडे पाहू नका असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. अशी ही दैवी आणि अलौकिक अशी क्रीडा भगवंताबरोबर त्या ठिकाणी वृंदावनामध्ये घडते आहे. गोपींच्या आता घरी काय अवस्था झाली, भगवंताची लीला आहे, जरा नीट लक्षात घ्या. गोपींच्या घरी असं होतं की त्यांच्या पतींना त्यांच्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या गोपी होत्या, त्या घरातच आहेत असाच भास होत होता. कारण भगवान सुद्धा तिथे त्या रूपाने राहिले, त्यांना आपल्या स्त्रिया घराबाहेर गेल्याच नाहीत असा भास त्या सर्व गोकुळवासी व्रजवासी जनांना होत होता. इकडे रासक्रीडा चालू होता आणि ती रासक्रीडा केव्हा संपली, रात्र केव्हा संपली आणि केव्हा ब्राह्म मुहूर्त आला हे कोणालाही समजले नाही. कारण ते सर्व भगवंतामध्ये रममान झालेले होते. इच्छा नव्हती, ब्रह्ममुहूर्त होण्यात आला आणि भगवंताने सांगितलं की जा गोपींनो, आता तुम्ही घरी जा. जे कोणी ही भगवंताची रासक्रीडा फलश्रुती श्रवण करतात, ज्ञानी पुरुष भगवंताची गोपी सवेत जी रासक्रीडा चालते त्याचं वारंवार श्रवण करतात, तिचं वर्णन करतात, त्यांना भगवत भक्तीची आणि भगवंताच्या चरणाची प्राप्ती होत असते.
संसारातील सर्व भोगापासून ते मुक्त होतात. क्राम क्रीडेविषयी जर विचार केला तर 5 ते 6 वर्षाचा जे बालक असतं तो या क्राम क्रीडेबद्दल कधीही विचार करत नसतो. त्याला फक्त खेळण्याचा आणि तिथे रममाण होण्याचाच आनंद असतो. मग काम क्रीडेविषयीचे जे शंका कुशंका प्रश्न कोण विचारतो तर ज्यांचं वय साधारण 30-40 वर्षाचं आहे किंवा ज्यांचा विवाह होऊन अर्धा संसार झालेला आहे त्यांच्याच मनात असे प्रश्न येतात. 5-6 वर्षाच्या मुलाच्या मनात जे आपण शंका घेतोय अशी कुठलीही शंका येत नाही. ते कोणती स्त्री परकी आहे आणि कोणती स्त्री आपल्यावर प्रेम करते हे न ओळखता फक्त प्रेमाचा भाव आणि प्रेमालाच ते प्रतिसाद देत असतात. तेव्हा तिथे कुठल्याही प्रकारची लाज आणि लज्जा संकोच आणि इतर जे काही विषय असतात ते तुम्हाला कुठेही दिसणार नाही. हे मध्यम वयाच्या ज्यांनी अर्धा संसार ज्यांचा झालेला आहे त्यांच्याच मनात येणारे हे सर्व विषय आहेत. भगवंताचं वय अतिशय लहान आहे. खेळण्या बागडण्याचं असं ते वय आहे आणि त्या वयामध्ये भगवंताने ही लीला केलेली आहे. त्या गोपींनी त्या भगवंताच्या समवेत राहून तो जो आनंद लुटला आहे आणि त्या जेव्हा घरी परत येऊ लागल्या तेव्हा त्यांनी आपल्या हृदयामध्ये त्या परमात्म्याला साठवून घेतलं आणि त्या तृप्त होऊन आपल्या हृदयामध्ये भगवंताला भरून त्या आल्या. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, सरली त्यांची हेर झार, सरली त्यांची हेर झार, झाला सफळ व्यापार. या जन्मात येऊन जो व्यापार सफळ करायचा होता तो व्यापार या शब्दामध्ये व्याप मुख्य शब्द आहे. हा जो काही व्याप होता संसाराचा तो सुफल झाला, तो सुफल झाला आहे. सरली त्यांची हेर जार, सफल झाला व्यापार. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. हरी आला हाता मग कैसी भय चिंता, हरी आला हाता मग कैसी भय चिंता. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी. काही उरोने दिउरी, काही उरोने दिउरी. साठवला हरी जिही हृदय मंदिरी, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. सरली त्यांची हेर झार, सरली त्यांची हेर झार, झाला सफळ व्यापार. त्यांचा सर्व आजी जन्म सुफळ झाला गे माय देखिले पाय विठोबाचे. त्यांचा जन्म सुफल झाला, त्यांचं कर्म सुफल झालं, त्यांची भक्ती सुफल झाली, त्यांचं ज्ञान सुफल झालं. त्यांनी जे जे काही कर्म केलं असेल ते सर्व सुफल झालेलं आहे. कारण त्या सर्वांनी भगवंताच्या चरणाचा आश्रय केलेला आहे. अशी ही रासक्रीडा आपण या
3-4 अशा भागामध्ये पाहिलेली आहे। साधारण 30, 31, 32, 33 पर्यंतचे जे दशमस्कंधातले अध्याय आहेत, ज्यांना कुणाला त्याचा पुन्हा एक प्रकारे विचार चिंतन करायचं असेल तर शंका कोणालाही विचारत फिरू नका। तुम्ही स्वतः भागवत काढा आणि भागवतामध्ये दशमस्कंधामध्ये जो 33वा 32वा अध्याय 31वा 31, 32, 33 या अध्यायाचं अध्ययन करा, अभ्यास करा। तुमच्या शंका आपोआप दूर होईल। तोच भगवान तुमच्या मनात येणाऱ्या शंका दूर करतो, इतरांना विचारायची जरूर नाही। कारण तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू। सद्यो हृदय वरुद्य तेत्र पृथिवी शुश्रूभी तत्क्षणात। तो तुमच्या माझ्या सर्वांच्या मनामध्ये, हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये जो परमात्मा वास करतो आहे, तोच या प्रश्नांची चांगल्या प्रकारे उत्तर देतो आणि त्याने दिलेल्या उत्तराने आपलं मन अत्यंत समाधान पावतं। त्याच्या ठिकाणी निश्चिंतता येते आणि भगवत चरणाची आसक्ती, भगवत चरणाची गोडी आपल्या मनामध्ये पुन्हा निर्माण होते। म्हणून सर्व तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग। जिया पावशी अव्यंग निजधाम माझे। ज्ञानेश्वर माऊलीच्या या ओवीवर प्रचंड विश्वास ठेवून आपण आपल्या मार्गाचं क्रमण करावं। संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे, संतांनी सांगितल्याप्रमाणे, ज्ञानेश्वर माऊलीने दाखवलेल्या रस्त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाचा, भक्तीचा, साधनेचा, योगाचा मार्ग, त्या मार्गाची वाटचाल केली पाहिजे। जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी आती धरून या। आणि आमच्याकडून जर ते काही बोलिली उत्तरे, वेळी वाकुडी उत्तरे, ती सरळ तो परमात्मा करत असतो। म्हणून आपण आतापर्यंत जी भगवंताची दिव्य रास लीला होती, ती मीही माझ्या परीने, जसा माझा विचार होता, जशी माझी भक्ती होती, या ठिकाणी मी भक्तियुक्त अंतःकरणाने हे भागवत सांगतोय। इथे कुठल्याही प्रकारचा लौकिक विषय मी डोळ्यासमोर ठेवलेला नाही। केवळ भगवंता तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग। संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। त्या संतांच्या वचनावर, त्या भगवान शुकदेवांच्या शब्दांवर, त्यांनी केलेल्या सूचनेवर माझा परिपूर्ण विश्वास आहे। आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेप्रमाणे, त्यांनी दाखवलेल्या वाटचालीप्रमाणे, त्यांनी दाखवल्या वर्माप्रमाणे, तैसे मज वर्म दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोनी। तो नारायण त्याच्या अंतरीचं खुना दाखवतो आणि ते वर्म आपल्याला दाखवल्याशिवाय राहत नाही। म्हणून आपण सर्वांनी त्याला शरण जाऊया, त्याचं नामस्मरण करूया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा मात की जय। नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण।